शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। सर्व काही बातम्या पाहण्याकरिता व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे सर्व बातम्या रोजची रोज पाहायला मिळत नाहीत। महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी 20% निर्यात शुल्काचा कांदा निर्यातीला फटका। गत वर्षीच्या तुलनेत निर्यातीत 20% घट झाली असल्याची माहिती मिळत आहे। लवकरात लवकर निर्यात शुल्क हे हटवावे अशी मागणी देखील शेतकरी संघटनांची। महत्त्वाची बातमी आहे, सरकारने MSPचे कायदेशीर हमी भाव द्यावा अशी मागणी आता करण्यात येत आहे। जर असा निर्णय राज्य सरकार केंद्र सरकारने घेतला तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत। थोड्याच वेळात काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील मोठी रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे। एकरी 9,000 रुपये, काहींना एकरी 6,000 रुपये देखील मिळणार असून आता नुकसान भरपाई काही जिल्ह्यात मंजूर झालेली आहे। तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल ती अपडेट देऊ। शेती भारताच्या विकासाचे इंजिन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन। शेतकऱ्यांची समृद्धी हेच सरकारचे लक्ष्य, कृषी क्षेत्रासाठी लक्षणीय गुंतवणूक असं देखील सांगितलेलं असून शेती हे भारताच्या विकासाचे इंजिन असल्याचे सांगितले। महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांनो सावधान, अनधिकृत खरेदीदारांना कापूस विक्री टाळा। परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना अनधिकृतपणे कापूस खरेदी करून संबंधित शेतकऱ्यांनी चुकारी। मक्याचा बाजार स्थिर, हरभरा, कारली, कापूस तसेच सोयाबीनच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण सुरू असल्याची माहिती। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत 1.25 लाख लाभार्थ्यांचा टप्पा पार। अखेर या योजनेमुळे बऱ्याच जणांना चांगला दिलासा। भ्रष्टाचार समोर आणत असतील तर फडणवीसांचे स्वागत। संजय राऊतांकडून पुन्हा मुख्यमंत्र्यांचे कौतुक। त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे। सध्या स्थितीला कांद्याला पुणे या बाजार समितीत 2,600 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळतोय, कमीत कमी 1,400, आवक 20,000 क्विंटल। जीएसटीमुळे शेतमालाच्या उत्पादनात खर्चात हेक्टरी 15,000 रुपयांची वाढ होत असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून। पिवळ्या सोन्याची शोकांतिका, सध्या स्थितीला पिवळ्या सोन्याला चांगला दर मिळत नाहीये। सोयाबीनच्या दरामध्ये घसरण सुरू आहे। तुमच्या आसपास बाजार समितीत काय दर मिळत आहे कमेंटमध्ये सांगा। हरभऱ्याचे भाव नरमले, सध्या शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे सूर। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर हरभरा उत्पादकांसाठी ही आनंदाची बातमी नसून निराशाजनकच बातमी म्हणावं लागेल। हरभऱ्याला सध्या स्थितीला चांगल्या प्रमाणात दर नाही। मोठी अपडेट, शेतकऱ्यांच्या खात्यावरती 733 कोटी रुपयांचा निधी मंजूर, अखेर रक्कम केली जाणार आहे जमा। सध्या स्थितीला पेपरमध्ये देखील ही बातमी आलेली असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे। मागील वेळेत झालेल्या अतिवृष्टी पुरामुळे शेती पिकांचे बरेच नुकसान झाले, त्याकरिता शेतकऱ्यांना मदतीची गरज होती। बऱ्याच जिल्ह्यात हे पैसे वाटप होणार असून तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व कर्जमाफी बाबत एक बातमी आलेली आहे ती पुढे नक्की सांगणार आहेत। सध्या स्थितीला शासन निर्णय आलेला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वाटप होणार। आता थेट 2 हप्ते 3,000 रुपये, मोठा दिलासा। आता जर पाहायला गेलं तर 3,000 रुपये लवकरच बँक खात्यात जमा होणार। लाडक्या बहिणींना येणाऱ्या हप्त्यात 3,000 रुपये मिळण्याची शक्यता पाहायला मिळत असून आता 2 हप्ते हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे। फेब्रुवारीची 1,500 रुपये व मार्चची 1,500। मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो, हरभरा 81 व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता, कारण की इनोवेज 81 ही हरभरा व्हरायटी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन जे आहे ती मिळवण्यासाठी लाभदायक आहे। स्वतः राज्यातील हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी त्यांच्या शेतामध्ये या व्हरायटीतून मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतलेलं आहे। त्यांच्या हरभऱ्याला बघण्यासाठी जे आहे ती शेतकऱ्यांनी देखील आता भेट दिलेली असून भरघोस असे उत्पन्न त्यांना मिळत असल्याचं देखील स्वतः पंजाबराव ढग यांनी सांगितलेलं आहे। ही एक आनंदाची बातमी। महाराष्ट्राप्रमाणे अमेरिकन शेतकऱ्यांचेही कंबरडे मोडले, कापसाची लागवड कमी होणार, उत्पादन खर्चही निघाला नाही अशी माहिती सध्या स्थितीला अमेरिकेमध्ये। अनुदान रखडले, लवकरात लवकर अनुदान द्यावे, रोजगाराची हमी पण निधीची कमतरता, अनुदानाकडे कल। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अनुदान रखडलेले असून बऱ्याच जणांना नाराजीचे सूर पाहायला मिळत आहेत। लवकरात लवकर विहिरींचे अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती द्यावे अशी मागणी देखील आता जोर धरू लागलेली आहे।
शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर, 2 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीचा मार्ग मोकळा। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अतिवृष्टीचा प्रस्ताव उमटलेली मजुरांची मोहर। सध्या जर विचार केला तर 2 लाख शेतकऱ्यांच्या मदतीचा मार्ग मोकळा झालेला असून आता 58 लाखांचा निधी वळता सध्या स्थितीला 6 महिन्यांपासून प्रतीक्षा असून शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। एकंदरीत जर विचार केला तर आता 2 लाख शेतकऱ्यांची मदतीचा मार्ग मोकळा झालेला असून त्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत। आता जिल्ह्यांची नावं सांगत आहे। पहिला जिल्हा आहे यवतमाळ जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे। तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमच्या जिल्ह्याचे अपडेट व्हिडिओच्या पुढे नक्कीच सांगू। केळी उत्पादकांचे नुकसान, वाऱ्यावर टक्केवारीच्या घोळात अडकले पंचनामे। खानदेशामध्ये डिसेंबर 2024 मध्ये विविध भागात वादळी पाऊस झालेला आहे। याचा फटका पिकांसह पशुधनास देखील बसल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत आहे। ही रोख रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून आता पाहायला मिळते। हरभऱ्याची आवकच वाढता सध्या स्थितीला दर उतरले। आवक जी आहे ती वाढल्यामुळे दरामध्ये घसरण झाल्याची माहिती मिळत आहे। शासकीय खरेदीची आशा नाहीये। पडत्या दरात विक्री सध्या स्थितीला सुरू असून हरभऱ्याच्या दरामध्ये वाढ नाही। शेतकऱ्यांना भरली धडकी, तुरीच्या किमान दरामध्ये 3000 रुपयांची घसरण। सध्या जर पाहायला गेलं तर हमी भाव 210 ने वाढवला, मात्र मिळतोय कुठे असा देखील प्रश्न उपस्थित असून शेतकऱ्यांना आता धडकी भरलेली आहे। किती शेतकऱ्यांना मिळाला पीएम किसानचा हप्ता, शेतकऱ्यांची आहे प्रतीक्षा। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम ही वसूल होणार असल्याची माहिती मिळत आहे। त्यात प्रत्येकी 2000 रुपये खात्यात जमा झालेले आहेत। तुमच्या खात्यात पैसे आले का, हो किंवा नाही नक्की सांगा। तसेच आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 3000 रुपयांचा पुढील हप्ता देण्याचा निर्णय सरकारकडून होणार आहे। आता नमो शेतकरी योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार। शेतकरी मित्रांनो, सीसीआयची कापूस खरेदी बंद, चिंता वाढली। सध्या स्थितीला गुणवत्ता सध्या कमी असल्याने देखील पाहायला मिळत आहे। तसेच मिश्रण काळ्या कवडीचे प्रमाण अधिक देखील दिसून आलेले आहे। सीसीआयची कापूस खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। तुमच्या भागामध्ये कापसाचे काय दर सुरू आहेत, कापसाला कसा बाजारभाव मिळतोय ते नक्कीच कळवा। शेतकरी मित्रांनो, आता पुढचे जिल्हे आपण पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्यात किती रुपयांचे पैशाचे वाटप केले जाणार आहे, कारण आता पीक विमा जमा होत आहे। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। आता जर विचार केला तर अमरावती विभागातील शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार असून सध्या स्थितीला बाधित शेतकऱ्यांना जी आहे ती चांगली रक्कम मिळणार असून 89,17,000 रुपये ही अमरावतीमध्ये मिळणार असून आता अकोला या ठिकाणी 14,706 शेतकऱ्यांना 22,73 लाख, तर यवतमाळ जिल्ह्यातील 925 शेतकऱ्यांना 48 लाख अशी रक्कम मिळणार आहे। ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल। अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी पुढे पाहणार आहोत। महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी, कर्जमाफ करा, 7/12 कोरा करा। नाशिकच्या शेतकऱ्यांची मागणी असून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी आता नाशिकच्या शेतकऱ्यांची आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा कोणता जिल्हा आहे ते सांगा। कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही हे देखील कमेंट माध्यमातून तुम्हाला सांगायचे आहे। सध्या स्थितीला लवकरच कर्जमाफीचा निर्णय देखील घेऊ असं प्रशासनाने सांगितलेलं आहे। येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये कर्जमाफीचा प्रश्न हा मार्गी लावणार असल्याची माहिती मिळते। हजारोची नोंदणी, हमीभाव खरेदीचं बंद। अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून कापूस व सोयाबीन उत्पादकांसाठी एक महत्त्वाची बातमी। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर हजारोंची नोंदणी, हमीभाव खरेदी बंद असल्याची माहिती मिळत आहे। अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरातच आहे। 3,500 शेतकऱ्यांच्या केवायसी अभावी 2 कोटींचे अनुदान धुळकात। सध्या स्थितीला 3,500 शेतकऱ्यांची केवायसी अभावी 2.5 कोटींचे अनुदान धुळकात आहे। मात्र लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत। सध्या स्थितीला अधिक माहितीसाठी आपण जर पाहायला गेलं तर सन 2022 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेला सततचा पाऊस, सन 2023 मध्ये झालेल्या गारपिटीमुळे सध्या स्थितीला मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता। यासाठी शासनाने अनुदान देखील मंजूर केलेले आहे। यादीतील तालुक्यात हे पैसे वाटप केले जाणार आहेत। मात्र शेतकऱ्यांना सर्वात अगोदर एक काम करायचे आहे ते म्हणजे ई-केवायसी करायची आहे। ई-केवायसी करताच तुमच्या खात्यावरती हे अनुदान आता जमा करणार असल्याची माहिती। शेतकरी मित्रांनो, मोठी अपडेट आहे। राहता बाजार समितीमध्ये हरभरा 5,140 रुपये क्विंटल। एकंदरीत जर विचार केला तर राहता बाजार समितीमध्ये हरभरा हा 5,140 रुपये क्विंटल आहे। दरामध्ये जास्त सध्या स्थितीला सुधारणा नाही।
साहेब, शेतकऱ्यांना बोनस मिळणार तरी कधी? शासनावर शेतकरी व्यक्त करीत आहेत रोष. खरीपात कुठले ना कुठले संकट ऐनवेळी येतातच. सध्या स्थितीला शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत. आर्थिक संकट आता जे आहे ती दूर पाहायला मिळत असून शेतकऱ्यांना लवकर दिलासा द्यावा. महत्त्वाची अपडेट पाहणी करा. आज शेवटचा दिवस असं देखील काल सांगितलेलं. शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी केली का नाही कमेंटमध्ये सांगा, कारण की आता शेवटचा दिवस काल परवा पाहायला मिळत होता. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाहीये, कारण प्रशासनाची देखील धावपळ पाहायला मिळत होती. ई पीक पाहणी केल्यानंतर जी आहे ती तुम्हाला पुढे चालून जी काय मदत नुकसान होईल ती तुम्हाला मिळाली असते. त्याकरिता KYC तसेच ई पीक पाहणी करण्याची केले होते आव्हान. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सर्व बातम्या पाहायला मिळतील. कांदा पावला, उत्पादकांना मिळाला दिलासा. हंगामाच्या सुरुवातीला मिळाला 2,400 रुपयांचा दर. सध्या स्थितीला प्रति क्विंटल 1,800 ते 2,000 रुपयांचा बाजारभाव मिळत आहे. उत्पादकांना आता चांगला दिलासा मिळालेला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आता मालाला चांगला दर आता खूप दिवसानंतर मिळतोय. मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी. शेतकरी मित्रांनो, आपण PM किसान, नमो शेतकरी महासन्मान निधी, PM किसान योजना तसेच पीक विमा एकरी किती रुपये मिळणार, सर्व काही बातम्या आपण पाहिलेल्या आहेत. अशाच बातम्या तुम्ही रोजची रोज पाहण्यासाठी एक काम करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील. व अजून महत्त्वाच्या बातम्या या चॅनलवरती पुढच्या काही तासानंतर येणार आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे. सर्व बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.